अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजा धीराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 13वा प्रारंभ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। हे संत वरदा श्रीधरा, हे दयेच्या सागरा, हे गोपगोपी प्रियकरांत मागणिळा पावरी, तुझे ईश्वत्व पाहण्याकरता जेव्हा झाला विधाता, गाई वासरे चोरिता निमना तडे गोकुळात, तेव्हा तू निजलेले करुणा गाई वासरे होण, ब्रह्मदेवा कारण आपले शुत्व दाविले दुष्ट शाकली आला, ते मन माझी तुडन मला रमण कदीपा धाडेला नृह गोप निर्भय करण्यास, तेवी तू माझ्या दुर्दैवा तुडन या वासुदेवा दास गुन्हा करा निर्व सर्व बाजणी, मी जाण भक्त तुझा रे परिदेवा कृपा करी, मी आयनाधिकारी घेऊन तुझ्या कृपेस ऐसे जरी आहे सत्य परी नको पाहू संत, माझे चित्ता भारत रेतन आपल्या कृपा कडाक्षे आता श्रोते सावधान मंगळरी लक्ष्मण, विठू जगदेव आदी दिमिळन गेले वर्गणी जमावया, भाविकाने वर्गणी दिली कुशिता आणि कुटाळी केली, वर्गणीचे काव पडले जर तुमच्या साधुस्तव गजान म्हणता मा सद्द दिन घडते घडवे सत्त, मग त्यांच्या मठाव्रत वर्गणी कशाला कुबेरताच्या भांडारी, मग कशाला फिरता द्वारदारी, चिट्टे कुबेराच्या वरी करा म्हणजे काम झाले असे कथा भाषण, जगदेव बोलला हसणं, या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी, नको श्री गजानासाठी नको बांधणे वडवटी, या अवघ्या अड्डाटी तुझे कल्याण व्हावे असं, स्वामी गजाननाचा त्रिलोक्याची वडधाचा, अवघी म्हणे बगीचात पलंगजाचा मेदिना अष्टसिद्धी वाशीपरी रामताती ज्याच्या घरी, तो न तुमची पर्वा करीनाय स्वैभव निराळे सविता सूर्यनारायण त्यासी दीप कोडून, प्रकाश देऊ शकेल आनंद प्रतिकार करण्या तमाचा तो मुळीच प्रकाश म्हणी, त्याला दीपाचे काजणाय अलकारा तो कुडून होई सार्वभौमा भूषविता, इच्छा ऐकव्यवाची असते मानवता प्रतिसाची, ती आहे वाव्याची पूर्ण कृत्याने रोकबरा करण्यावरी औषधाची योजना केली, प्राणासाठी नसाली ते ध्यानी धरावो, रोगभई शरीरास नाही मुळी प्राणास, जन्म मरणे त्यास नाही मुळी राहिले, तैसी तुमची सुसपणता रक्षण व्हाव्या सर्वता, पुण्यरूप औषधी आता मिळणे बाह्य हाय की, संपन्नता शरीर रोग त्याचे अनाचार त्याचा नाश करणार, या पुण्यरूप औषधीने म्हणून पुण्य संचय करा, कुत्रकणाची जरा पुण्यमेदी माझी पेरान करा, आपल्या संपत्तीचा बीज पेरता खडकावर देवा जाते साजर, त्यास कधी नाही नारण मोडे ध्यानी द्रावे, अनाचार दुर्वासना एकडत असती जाणा, तिने टाकल्यावरी धानाचे किडे पाखरे भक्षती, संत सेवा सेवाना कोणती नाही पुण्याण, स्वामी सांप्रदाय ज्ञान मोडमणी, संताचे संत कार्यास काय देता गणित होते सर्वता, एक दाना टाकीता मेदीन माझी कणीच होते, त्या कंसास दाणे ती एकाचीच होत असती, तीच पुण्याची आहे स्थिती विदो विसरू नका असे बोलता, साचार कुटार झाले निरुत्तर, खरे तत्व असल्यावर कुंडित गती, तर्काची नेता असल्या वजनदार वर्गणीती जमे पार, क्षुल्लकाच्या न होणार कार्य कधी, वर्गणीचे असो मिळाल्या जागेवरी, कोट बांधिला सतुरी झडू लागले काव करीन मगवान गजाची, बांधकाम कोटाचे चालता सेगाविसाचे, दगड चुना रेतीचे सामान गाड्या वाहते, त्यावेळी समर्थ स्वारी होती जुन्या मंडावरी, त्याने विचारांतरी नशारीती केला हो आपण तेथे बसल्याने काम चाली झपाट्याने, म्हणून कौतुक समर्थाने केले कसे ते पर्यचा, एका रेतीच्या गाडीवर समर्थांची बसली स्वारी, तो गाडीवान झाला तरी मार होता, म्हणून तै महाराज होतले तयास कार्य खाती उतरलास, आम्हा प्रवसास विटाळाची बाधा नसे महारा बोले त्यावरी, महाराज तुमच्या शेजारी मी नवसे गाडीवरील त्या आम्हा उचित नसे, मारुती रामरूप झाला परी राम सनंदी नाही बसला, तू बाच पहा राहिला कर जोडूनी, रामापुढे बरे बापा तुझी मृदी त्यास हरकत नाही माझी, बैलानो नेट तला अजिन गाडेवाल्या मागून, बैल तैसे वागले नाही कशाच बुजले, गाडेवाल्या वाचून आले नीट सांगितले सलास, समर्थकाली उतरले मध्यभागी येऊन बसले, तेथे हल्ले काम झाले, त्याच्या भव्य समाधीचे ही जागा शेगावात आहे 2 नंबरात, 43 45 700 सर्वे नंबराच्या महाराज बसले ज्या ठिकाणी, तीच यावी मेदिनी मध्यभागा, म्हणून कारणे काम बदल पडले महाराज बसले, त्या 2 नंबरातून जागा थोडी येऊन, साधीला मध्ये जाणं नैसी चतुर कारभारी, एकराचा हुकुम झाला परिसंपादन कामाच्या वेळेला, समाधीमध्ये साधण्याला जागा थोडी पडली कमी, त्यासाठी म्हणून 11 गुंठे जास्त राहणं, जमीन ती घेऊन बांधकाम चाललेले पुढाराच्या होते म्हणी वचन दिले अधिकाराने, आणि एक एकर तुम्हाला म्हणून काम पाहून जागा देऊ यास्त केले धाडस, 11 गुंठे घेण्यास पर्यंत गेले विकास, एका दुष्टाच्या बातमुळे यापुढे पुढारी थोडे घाबरले अंतरी, यात जो पाटील होता रित बोलला, समर्था 11 गुंठे जागेचा तपास करावाचा, एक जोशी नावाचा नानासे अधिकारी, असं ताचत पाटलाला समर्थाने शब्द दिला, जागेबद्दल जो काला दंड तुम्हा तो माप होईल, त्या अधिकारी वृषाप्रती समर्थाने दिली स्फूर्ती, चाललेल्या प्रकारावरती शिरात्याने मारिला की हा दंड झालेला विनाकारण आहे, मला दंड गजानन संस्थेला परत द्यावा, म्हणून मी करून आलो चौकशी जाऊन त्याच्या शेगावाशी या घडलेल्या प्रकाराची दंड होणे उचित नाही, म्हणून तो माफ करा असा सुकुम जेव्हा झाला,
ते हरी पाटला लांगला विशेष तो म्हणे समर्थांचे वाक्य नको व्हावयाचे मजवरी किटाळ महाराजांचे येऊन गेले नुसते एक त्यावेळी महाराजांनी भिवू नकोस म्हणणे तुझ्या एका केसा लागून नक्काने त्याचा बसलं तेच खरे अखेर येऊ घडून आले साचार तैसा काही प्रकारात दिनी झाला असे समर्थ वाक्य कोड झाले असे कोणी न कधी ऐकले असं जगाचे लागले लोकभजनी स्वामीच्या आता नवा जागेत आल्यावर जे काय घडले प्रकार म्हणजे समर्थांची चमत्कार ते आता वरणे तो मेहकरच्या सनिधीला सवलड नामी ग्रामवला त्या गावीचा एकाला गंगावारती गोसावी असं होता महारोग कुचून गेले अवघे अंग उरलेलं कबळ पडल्या वाचून भेग जागा दोन्ही पायाला करपत बोटे घडून गेली तनुपती चढले आली कानाच्या सुजल्या पाडी कंडू सुटला तणते म्हणून गंगा भारती त्या महारोगात त्रासला ती समर्थांची गुणकीर्ती सेवासी पातला श्रोते त्या सेवा प्रत लोक आडवू लागले बहुत तुला रक्तभीती आहे सत्य तुझं नावे दर्शना महाराज दिसल्याच्या डाई उभा राहणे दर्शन घे कधी न जवळ जाईल त्याचे कारण चरण धरावया हा पर्शजन्य रोगपार म्हणून मंत्री डॉक्टर सांगती याचा विचार तो आपल्या म्हणे करी परी एकेदिनी गंगावरती चुकून अवघ्या लोकाप्रती येता झाला सत्पर ते प्रत्यक्ष दर्शन घ्यावया डोई ठेवता पायावर समर्थांनी चाबडदोर मारली त्याच्या डोक्यावर तिजोराने विधव म्हणून तो उभा केला समर्थास नाडू लागला स्वामीने त्याचे थोपाडाला दोन्ही करे ताडिले फडफडा मारल्या मुखात आणि वरती एकलात ठाकरुणी बेडक्या प्रथम फुंकले त्याच्या तनवरी तोच त्याने मानेला समर्थाचा प्रसाद बला बेडका होता जोका पडला सणाच्या अंगावर तो त्याने घेऊन करी चोडून अवघ्या शरीरी लाविता झाला मलमापरी आपल्या सर्व अंगासह तो प्रकार पाहता एक कुटाळा तेथे होता तो गोसावेसे बोलता झाला पहा येणे रीती आधी शरीर नासले तुझे बापा हाय बली यावरे त्यांनी टाकले या मंगळ बेळक्या ते तो प्रसाद पाडीला अवघ्या अंगास जोडीला जाऊन साबणाला धुवून टाकी सतोर ऐसे वेडे पीर विचारू लागती भूमीर त्याचे अंधश्रद्धेचे नरण साधू असे म्हणते त्याचा परिणाम असा होतो अवघी कृत्यास होत येतो तो येता सहज जातो समाजतो रसादळा याची तुझे उदाहरण औषध घेण्याचे सोडलं आलास किरी धावण्या विड्या पिशापासी उसावी ते एकता असू लागला सर्वता म्हणे तुम्ही येथे चुकता याचा करा विचार अमंगळ साधूपासी काही राती नित्यशी कस्तुरीच्या पोडाशी दुर्गंधी ना असे कदा तुम्हा दिसला भेडका तो हा प्रत्यक्ष म्हणून देखा कस्तुरीच्या सारेका सुवास येतो या लागी तुम्हा संशय असल्याचं पहा माझ्या अंगास हात लावणी काच म्हणजे कळून येईल की त्यात तुक्याची नाव नाही अवघी औषधी आई पायी मी इतकाच विडा नाही वेडकाच बलम मानणारा तुझा त्याशी संबंध नव्हता म्हणून बेडका दिसला तर होता समर्थाची योग्यता तो अनमुणी जाणली त्याचे पाण्या प्रत्यंतर चालू जाऊ एक वार स्नान केलेल्या जागेवर अळवे आता करू नको समर्थ स्नान प्रतिदिवशी करतील ज्या जागेची तिथल्या ओल्या मातीशी मिलावितो निजांगा ऐसा समुद्र तिथे आला तुझे गेले स्नान करा तू कुडाळाशी आला अनुभव गोसाव्या परीत मृत्तिका स्नान तलाची दुगाणी घेतली साची तो गोसाव्याच्या हाती बसले औषधी होणं कुटाळाच्या हातात उलीच माती आली काचित दुर्गंधी किती येत झाली होती तेला तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ घोटाळला म्हणी कुंचित कल्पना सोडून येणं शरण गेला समर्था असो कोणी गोसाव्या ते जवळ बसू देत नव्हते हा दूर बसून भजनात ते करी स्वामी पुढे नित्य आवाज गंगा भारतीचा पाडी गोड मधुर साचा अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला इकडे 15 दिवस गेले रोगाचे स्वरूप पाळटले लालीने ते सोडले त्याची अंगाला चापे झाले पुरवत भेगापतीच्या आणि मला समस्त दुर्गंधीचा मोडला तुरीत ठाव ठाच्याचा श्रोते हो गोसाव्याचे एकूण भजन होई संतुष्ट समर्थ म्हण प्रत्येक जीवा कारण गायने आवडते बायको गंगा भारतीचे अनुसया नावाची ती शेगावी झाली साची न्यायानी पतीला संतोष भारती कुमार होता तिच्या बरोबर येऊन पती जोडले करत चला आता गावात तुमची व्याधी बरी झाली ती मी दृष्टी पाहिली समर्थ साक्षात चंद्रमुळे आहे तेच खरे असे मुलगा तेच बोलू लाग म्हणे बापा गावी चला कुसून गजानन महाराजाला ते राणी पुरी झाले गंगा भारती म्हणे त्यावर मग मला नका जोडू कर आजपासून साजारे मी तुमचा खचित नाही हणाताची मावली स्वामी गजानन येथे आली त्यांनी माझी उतरवली दंडिता पड मारून राख लावली अंगाव्रत आणि चित्त तुझी संसारात केली विडंबना भोवतो या भगव्या वस्त्राची आईचे संकेत बोललेले थापट्या मारून जागे केले आता डोळे उघडलेले संसाराचा संबंध नको हे संतोष भारती कुमारा तू तुझ्या आईसनी घरा येते नकोस राहू जरा सौदड जवळ करावे हिचे जो मान जोवरे तोवरेची सेवा करी ही तुझी माय खरी नांतर देऊ नको मातोश्रीची करिता सेवा तो प्रिय होतो वासुदेवा पुंडलिकाचा ठेवावीत असतो डोळ्यापुढे मी येता सोडत पुन्हा रोग होईल प्रवृत्त म्हणून या घरात तुम्ही न पडावे दोघांनी आजवरी तुमचा होतो आता देवाकडे जातो नरजन्माचा करून घेतून काहीतरी उपयोग हा वाया गेला खरा नराचा जन्म साजिरा चुकिले 84 जाबे रायसे साच सांगितले समर्थ कृपेने निश्चिती माझी मला येऊपर्यंत
या परमारथ किरीत माती टाकून कारे मोहाची ऐसे सांगून कुडमाला मुलास सोदडला दिले धाडून राहिला नापंसाच सेगावी वदपदांतरी समर्थांची आवडीने म्हणावी साची त्यास कला गायनाची नेत होती विधो प्रत्येतो स्तमाना एकतारा घेऊन जाणा समर्थांच्या सानिधानात भजन करीत असे एकूण त्याचे बळ इतराचे हर्षमण वस्तू अशीच आहे गाण नंदिवणारी सर्वाते हा गंगावारती बरा झाला रोगाचा पत्ता मोडला मलकापुरात पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने असो एकदा पौषमासी जामसिंगाला शिगावासी बोलताना समर्थासी माझ्या गावास चला हो मम वाचाच्या गुराला आडगावी नेला मी आलो होतो आपणाला दया फुला करार असा होता समर्था मी नाही येता आता नको गुरु आदर उत्तान पुढे मागेन त्याला दिवस झाले होत चला आता मुणगावात मी आहे आपला भक्त माझी इच्छा पूर्ण करा मुणगावात माझ्या घरी काही दिवस रात्री मी योगी करून तयारीने आलो आपण जामसिंगा बरोबर मुणगावे आले साधूवर दर्शना लोटणे नारी नरत्वनानंद वर्णवे जामसिंगाने भंडारा घातला असे थोर करा मुणगाव झाले गोदा तीरा दुसरकी ओ पैठण माझी एकनाथ मुणगावे गजानन संत भजनी दिंड्या अमित नाल्या भजन करावया आचारी लागले स्वयंपाका अर्धा स्वयंपाक झाला निका ते महाराज बोलले दे काय जामशिंगा चतुर्दशी मुळीचा ऐरेक्त स्त्री भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला हो दे जामशिंग बोलला यावर स्वयंपाक झाला तयार लोक जमले आहेत फार आपला प्रसाद घ्यावया स्वामींनी केले बोलणे तुझे वार दृष्टीने योग्य परिणय माने त्या जगदीश्वराला जामशिंगा अन्न न येईल उपयोगा कारण तुम्हा प्रपंचिका लागून आपलेच व्हावे वाढते पंक्ती बसल्या भोजना तो एकाएकी आकाशडान भरून आले गर्जनान होईल आपली मेघाची चमके वीज माथ्यावर संगावात सुटला बरी कडकडाती कांतारी लागली झाडे मोडावया कडकीत पाणी झाले अवघे अन्न वाया गेले मग जामशिंगाने विनविले महाराज येणे आता उद्या आता महाराज उद्या तरी म्हणून व्हावी आजच्या परी हिरमुष्टी ओढ बसली करी अवघे मंडळी गुरुराया निवाराया परजलाना नवे पावसाळा अंगा तुक बेटा आला आमचा राशिव करावया आता पाऊस पडेल तरी शेतीचे होईल वाटोळे ते पास कळण मग म्हणतील लोक असे जामशिंग केले पुण्य आबंडरा घालून ते बोले आम्हाला गुण खूप तरा पुण्याची काही महाराज म्हणाले जामशिंगा असा संचित होची गागा तुला नवद्या देईल ढगाना पर्जन्य कधी आताच मी मारितो त्यासे असे वरून आकाशासे पाहू लागले पुण्यराशी तो बाळ फाकले मेघ क्षणात निघून गेले सर्व ठाई ऊन पडले ते एका क्षणात झाले अगा सत्ता संताची दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला तोर भंडारा पुन्हाला तो नियम चालून त्या मुणगावे जामशिंगाने आपली इष्ट सर्व अर्पण केली महाराजांचे चरणी बली त्या मुणगाव ग्रामात लोक त्या मुणगावात समर्थांचे झाले भक्त पुंडलिक बोकरे म्हणून त्यात एक जवान पुऱ्यासे हा उक्रेडा नामक कुटुंबाचा पुत्र एकुलता एकसाचा भक्त झाला महाराजांचा तारुण्या माझारे हे उक्रेडा नाम वरडात पुरसल्या वाचत लोक नवसे ठेवितात नसा प्रगात त्या प्रांती ते पडंग्या तेलंगणात केरपूजा महाराष्ट्रात तसा उक्रेडा वराळात नाव ठेविती बालकाचे हा पुढील नैवेद्य पक्षाशी करावया वारेसी येते निमे शेगाव सिंग्या दर्शन समर्थांची जैसा काते वार करी वद्य पक्षा माझारी जाती इंद्रायणीची त्रिनिवाडनी गावाला तैसाचा वरडात वारी वद्य पक्षात तरी घेऊन शेगात परमाव भक्तीने असो एकदा वरडात रोग ग्रंथिक संनिपात बळावला त्यातन गाव बाहेर पडले की या तापात शिवते प्रथमता थंडी वाजते अंग जोराने तप्त होते डोळे होती लाल भो आणि कोठे तरी सांध्यावरी ग्रंथी होते सत्वरी ही होता करी जोरण वात तिच्या मागणी मग रोगी व्रत असे शुद्धीनं काही राहत असे तलखी अंगाची होत असे वृष्टवरी क्षणाक्षणा पूर्वी आरोग्य पित्त नव्हता व्रतखंडात त्याचा वास सूर्यपात नव्हता मोठ्या प्रमाणे ती सात इकडे आली गावगावी पसरली त्याच्या प्रत्येकाला सोडून दिली लोकांनी ती घरदारे त्या दूरदूर साथीची स्वारी आली पहा मुंगावरी तो पुंडलिकाची आली वारी शेगास निघाला कष्ट त्याला घरीच आली परी त्याने नेऊन चोरिली शेगावची वाट धरली आपल्या पित्या समयतो येता पाच कोसावर शिर्यासी भरला जोर एक पाऊल भूमीवर तयाच्याने टाकविना गाव गाठ उठली बघलेत हैराण झाला रस्त्यात ऐसे पाहुण पुशितात कार्य पुंडलिका असे करसी पुंडलिक म्हणे बापाला बाबा मशी ताप झाला गुळा एक काक्याला उठला आई ते दवा शक्तिशाली क्षण आली आता मशीनला चालू म्हणे काय करोय राय मारी हाय रे दुर्दवा हे स्वामी दयादना वारीस खंड पाणीना दाव तुझ्या दिव्य चरणात मक्त बसला कृपानिधी वारी सांग झाल्यावर मग उदिपशाल जरी सांडले शरीर अंतरीने त्याची परवा मला माझ्या पुण्य ठेवा हीच वारी ती रक्षण आता करी हे साता आली झाली वारी नासतीचा करावया ते शरीर सामर्थ्य जोवर परमार्थकडे तोवर बाप झाला चिंता तुर ती मौलाची पावनस्थिती तो ही रडू लागला एकुलता एक पुत्र मला देवाण नेला ना माझ्या वंशाचा विकिरडामणे पुत्रास गाडी उडे बसाव्यास आणू का या समयास तुला बाळा बसवया पुंडलिक वदेत यावरी
झाली पाहिजे पायीची वारी, उडत बसत कसे तरी जाऊ चला शेगावामध्येच मृत्यू आलास, शिवतरेने शेगावास नको गुरु शोकास निजाता सांगणे. बसत उठत पुंडलिकाला एक अति कष्टी शेगावला, पाहुण स्वामी समर्थाला घातले त्याने दंडवत, तो समर्थांनी माव केली काकाने दाविली, काकत्यानेच्या आपुली अति जोर करुणिया, आणि केले मधुरतर पुंडलिका तुझे गंडांतर, टळले आता तिळबर चिंता जाची करू नको, तैसे महाराज होत ताक्षणी पुंडलिकाची गाड जाणी, गेली जागच्या जागी जिरुणे तापतोय उतरला, कंप अशक्तीने राहिला देहा कारणी, करी पुंडलिकाच्या मातेने आणला नैवेद्य वाढून, घास त्या नैवेद्याचे समोरता घेता दोडसाचे, कापरे ते पुंडलिकाचे गेले बंद होनिया, पुंडलिक झाला पूर्वत अशक्तता राहिली किंचित, हे गुरुभक्तीचे फळ सत्य उघडा डोळे अंधाण, गुरु योग्य असल्यावरी वायान जाई सेवा खरी, कामधेनु असल्या घरी काण इच्छा पुरतील, सांग करून वारीला पुंडलिक गेला मुंडगावाला, हे जो चरित्र वाची भला त्याचे टळले गंडांतर, संत चरित्र ना कहाणी अनुभवाची खानदानी, मात्र अविश्वास मनी संत कथेचा न यावा हो. श्री दास गण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, सुखद हो भाविका व्रत हेची देवा मागणे. शुभं भवतु श्रीहराप्रणमस्तु इति श्री गजानन ग्रंथस्य त्रयोदशोऽध्याय समाप्त. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.